सर्वात महत्त्वाचं म्हणजे करियर ओरिएंटेड कोर्सेस हं, आणि तुम्हाला आवड म्हणून जे तुम्ही शिकता त्या कोर्सेसमध्ये खूप फरक आहे. हं. पर्सनल लर्निंग ही गोष्ट वेगळी असते आणि जेव्हा तुम्ही कोर्स करून समोरच्याला सर्व्हिस देतात आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तरी लोकांच्या समोरून अपेक्षा खूप असतात आणि असल्याच पाहिजेत कारण ते तुम्हाला वेळ देतायत, प्लस बरोबर. ते तुम्हाला पैसे पैसे देतायत. देत. म्हणजे प्रोफेशनलिझम हा खूप मोठा एक भाग आहे. पण मी ब्युटी या क्षेत्राबद्दल अगदी पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर एज्युकेशन हे एनाटॉमी, फिजिओलॉजीपासून सुरू व्हायला पाहिजे. कारण तुम्ही त्वचेच्या संदर्भात सर्व्हिसेस देताय, केसांच्या संदर्भात देताय, नखांच्या संदर्भात देताय. फॉर दॅट मॅटर तुम्ही मेकअप जरी करताय, तरी तो त्वचेवर करताय. हं, हं. स्टँडर्ड कंपनीज आहेत, प्रॉडक्ट्स आहेत, सगळं मला मान्य आहे. पण कुठल्या क्लायंटला किंवा स्किन टाइपला काय सूट होईल, हे जर तुम्ही अप्रोप्रिएटली शिकलात, तर माझ्या मते क्लायंट खुश होतात, सॅटिस्फॅक्टरी सर्व्हिस दिली जाते आणि निश्चित त्या क्लायंटचा तुमच्याबद्दलचा ट्रस्ट फॅक्टर खूप वाढतो हं. आणि आय थिंक दॅट इज मोर इम्पोर्टंट इन दिस राइट. पर्टिक्युलर इंडस्ट्री.